ट्रेडिंग विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. एक डिस्क्लेमर आहे, व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेन्सेक्समध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्याच्याला सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. तर कुठे मार्केट आपल्याला साइडवे जाऊ शकतंय, कुठं मार्केटमध्ये मोमेंटम पॉसिबल आहे. मार्केटचा काय बिहेवियर चालू आहे, तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊन जाईल. तर आता स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया थोडंसं जर का आजच्या दिवशीचं आपण जर का निफ्टी बघायला गेलो, तर निफ्टीमध्ये आज गॅप अप ओपन झालं. जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्स्पेक्टेशन दाखवलं होतं, की मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतंय. सिमिलरली मार्केटने गॅप अप ओपन क्रिएट केला. त्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग आली होती. अगेन बायिंग कंटिन्यू आली. परत एक सेलिंग आली. बट त्यानंतर स्लोली स्टेडीली आपल्या इथं मार्केटमध्ये एक बायिंग बघायला भेटले. ही एक चांगली गोष्ट होती. बट ॲट द क्लोजिंग टाईमला थोडंसं याच्यामध्ये सेलिंग अगेन आली होती. आता उद्याच्याला आहे आपली मंथली एक्सपायरी सेन्सेक्सची. तर कशाप्रकारे आपण सेन्सेक्समध्ये प्लॅन करू शकतो. मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे आणि मार्केट जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं. हा वाला जो व्हिडिओ होता मार्केटमध्ये यू टर्न येणार. तर हा वाला व्हिडिओ एकदा क्रॉस चेक करा. त्यामध्ये जे गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या अल्मोस्ट सिमिलर गोष्टी आपल्या आजच्या मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटलेत. ओके. तर ही गोष्ट आपण डिस्कस केली होती ऑलरेडी, की ह्याच्यामध्ये एक इनसाइड कॅन्डल क्रिएट होऊ शकते. ह्याचं मी तुम्हाला विथ लॉजिक, विथ रिझन सांगितलंय. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल, तर डेफिनेटली तो एकदा व्हिडिओ चेक करा. जेणेकरून अपकमिंग डेजमध्ये जर का असा टाइपचा सिनारिओ बनला, देन तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प होईल, की मार्केटमध्ये आज आपल्याला डायरेक्शनल मूव्हमेंट येणार आहे का नाही येणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये क्लिअरली इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके. आता आपण याच्यामध्ये बघणार आहे सेन्सेक्समध्ये जर का आपण बघायला गेलो सेन्सेक्ससाठी, तर सेन्सेक्समध्ये आजच्या दिवशी एक डोजी टाइप ऑफ पॅटर्न बनलाय. सेकंड थिंग ह्याच्यामध्ये बनलंय इनसाइड कॅन्डल. इनसाइड कॅन्डल जनरली इनसाइड कॅन्डलचा जो हाय पॉइंट आहे आणि इनसाइड कॅन्डलचा जो लो पॉइंट आहे, ही मॅटर करते इम्पोर्टंट. जोपर्यंत का ह्याच्या हाय आणि ह्याच्या लोच्या मध्ये जर का उद्याचं मार्केट राहिलं, तर एक्स्पेक्टेड आहे की मार्केट साइडवेज जाऊ शकते. मंथली एक्सपायरी पण आहे. बट क्लोजिंगच्या आसपास किंवा 1.5 नंतर 2 नंतर जर का चुकून जर का हायच्या वर सस्टेन राहिला किंवा लोच्या खाली सस्टेन राहिला, तर आपल्याला एखाद्या वेळेस मोमेंटम बघायला भेटू शकते. आपण हे पण डिस्कस केलं होतं सेकंड पॉइंट, की हा वाला जो वीक आहे, हा वीक थोडासा शॉर्ट आहे आणि ज्या वेळी शॉर्ट वीक असते, त्या वेळी थोडीशी मोमेंटम आपल्याला साइडवे पण बघायला भेटत असते. ओके. आता बुधवारी सुट्टी आहे गणेश चतुर्थीची त्याच्यामुळं मार्केटमध्ये एकतर उद्याच्याला जर का मार्केट साइडवे गेलं, तर एक्स्पेक्टेशन जास्त राहील, की आपला गुरुवारी मोमेंटम चांगल्या प्रकारे येऊ शकते. अदरवाईज जर का उद्याला मोमेंटम भेटला, तर बघू आपण गुरुवारी कशाप्रकारे मार्केट रिएक्ट करतंय. बट मार्केटमध्ये कोणत्या ठिकाणी एक्स्पेक्टेशन आहे, मूव्हज कोणत्या ठिकाणी आहेत, ते पण आपण प्लॅन करू. जर का आपण मार्केटचा माहोल जर का आपण चेक करायला गेलो, काल पण आपण याच्यामध्ये डिस्कस केलं होतं, की मार्केट शॉर्ट टर्ममध्ये डाउन ट्रेंडमध्ये त्यानंतरनं हा सस्टेन व्हायचा प्रयत्न चालू आहे याचा, की अप ट्रेंडमध्ये जायचा प्रयत्न चालू आहे. बट हा जो स्विंग लो आहे, हायर लो आहे, ह्याच्या खाली जर का मार्केटनं एखादी रेड कॅन्डलचा क्लोजिंग दाखवला, देन मार्केटचा परत एक नेक्स्ट मूव्ह डाउन साइडला कन्व्हर्ट होऊ शकते. ओके. इथं गॅप पण पेंडिंग आहे. त्याच्यामुळे केअरफुली प्लॅन करून ह्याच्यामध्ये जर का ह्याच्या खाली जर का सस्टेन व्हायचा प्रयत्न झाला, देन ह्याच्यामध्ये 2 लेव्हल आहेत 81,200 च्या आसपास आणि 81,000 जो काही सायकॉलॉजिकल नंबर आहे. तर इथं मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट बघायला भेटू शकतोय आणि जर का हे दोन्ही लेव्हल मार्केटनं ब्रेक दिला, देन मार्केटसाठी नेक्स्ट लेव्हल ओपन होते ते म्हणजे 80,800 ते 80,700 च्या आसपास. ओके. तर हे वाले लेव्हल त्याच्यामध्ये काम करतील. आता आपण येऊया थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यामध्ये. जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेम जर का बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं मार्केट काय झालंय, की ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो 15 मिनिट टाईम फ्रेमला, ह्याच्यामध्ये आपल्याला असं समजतं, की मार्केटनं आज जे मार्केट आहे म्हणजे प्रिव्हियस डे फ्रायडेला मार्केटमध्ये एक शार्प सेलिंग आली होती. त्यानंतरनं गॅप अप जर का झाला, ओके. तर इथं एक्स्पेक्टेशन आहे, की साइडवे मार्केट जाऊ शकते आणि एक इनसाइड कॅन्डल फॉर्म होऊ शकते. सिमिलर मार्केटमध्ये जास्त काही डल मूव्हमेंट राहिली. प्रीमियम जरा पण फिरले नाही आहेत. पूर्ण साइडवे गेलं होतं मार्केट. जे ऑप्शन सेलर होते, त्यांना चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये हेजिंगला बेनिफिट झाला असणार आहे. बट ॲज अ ऑप्शन बायर ह्याच्यामध्ये जास्त मोमेंटम भेटलं नाहीये. ओके. आता आपण उद्याच्याला कशाप्रकारे प्लॅन करू शकतो? उद्याच्याला साठी ही लेव्हल इम्पोर्टंट आहे 81,800 चा आणि सेकंड थिंग आजचा जो लो आहे हा इम्पोर्टंट आहे. जोपर्यंत ह्या हाय आणि ह्या लोच्या मध्ये मार्केट राहील, आपल्यासाठी क्लिअर कट एक नो ट्रेडिंग झोन राहू शकतोय. म्हणजे मार्केटमध्ये मोमेंटम येतील, डेफिनेटली येतील. बट तेवढ्या मोठ्या येणार नाहीत, जेवढे मंथली एक्सपायरी एक्स्पेक्ट करताय. जर का मंथली एक्सपायरीला मोमेंटम चांगला पाहिजे असेल, तर मार्केटसाठी ही लेव्हलच्या वरती किंवा ही लेव्हलच्या खालती मार्केटला येणं खूप गरजेचं आहे. जर का याच्यावरती किंवा ह्याच्या खाली मार्केटनं
प्रोबॅबिलिटी मूव्हमेंट दाखवली, देन आपल्याला एक चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटू शकते. इनिशियली याच्यामध्ये जर आपण पॅटर्न बघायला गेलो, तर याच्यामध्ये एक हेड आणि शोल्डर नावाचा पॅटर्न बनलेला नाही आहे, बट बनायच्या प्रोसेसमध्ये आहे आणि कन्फर्मेशन कधी येणार आहे? चुकून जर का ही जी लाईन आपण जर का याचा नेकलाईन जर का आपण ड्रॉ करायला गेलो, देन याच्यामध्ये जी नेकलाईन यायला लागली, ती समथिंग लाइक धिस असं काहीतरी याच्यामध्ये नेकलाईन आहे. ओके. तर चुकून जर का ह्याच्या खाली जर का याचा क्लोजिंग दिला, हा जो सपोर्ट आहे प्रिव्हियस टाईम मार्केटने तर सपोर्टचं काम केलेलं आहे. तर ह्याच्या सपोर्टच्या खाली जर का सस्टेन राहिला, देन मार्केटमध्ये ही एक गॅप ओपन आहे. ओके. नेक्स्ट वाटचाल मार्केटची त्या डायरेक्शनला जायचा प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त वाटत आहे. बट जोपर्यंत मार्केट हा जो लो आहे म्हणजे 81,200 समथिंगचा जो लो आहे 208-10चा त्याच्या खाली जोपर्यंत सस्टेन नाही राहत आहे, तोपर्यंत एक्स्पेक्टेशन हेच आहे, की मार्केट शॉर्ट टर्मसाठी थोडंसं पॉझिटिव्ह राहू शकतं. बिकॉज मार्केटनं मोठा गॅप अप क्रिएट केलाय, मार्केट हॉल्ट करतंय, ही एक चांगली गोष्ट आहे. ह्याच्यावरती जोपर्यंत आहे, तोपर्यंत साइडवे टू रिव्हर्सलचं एक्स्पेक्टेशन आहे. बट ह्याच्या खाली जर का मार्केट याचा प्रयत्न केला, देन मार्केटसाठी थोडंसं निगेटिव्हिटी राहू शकते. ओके. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो? सिंपल जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप अप ओपन राहिला, तर याच्यामध्ये थोडंसं वेट एंड वॉच जोपर्यंत मार्केट हे लेव्हल मेजर ब्रेकआउट करत नाही आहे, तोपर्यंत वेट एंड वॉच करू शकतो. याच्यामध्ये सपोज इथं मार्केट कन्सॉलिडेशन दाखवलं मॉर्निंग सेशनला आणि त्यानंतर जर का हे लेव्हल ब्रेकआउट दाखवलं, देन जशा प्रकारे ब्रेकआउट कॅन्डल दिसते, त्यानंतरनं आपण प्लॅन करू शकतो किंवा बेटर सिनारिओ हा राहील, जर मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास आला किंवा ह्या लेव्हलच्या आसपास आला आणि इथं आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर डेफिनिटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये डाउन साइडची मोमेंटम मी प्लॅन करू शकतोय. पण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं. सेकंड थिंग ही आहे, जर का मार्केट सपोज गॅप डाउन ओपन राहिला, तिथं अल्मोस्ट मार्केटनं थोडीशी गॅप अजून पेंडिंग आहे. ओके. जर का गॅप डाउन ओपन राहिला, ही लेव्हल प्रिव्हियस हे जे एरियाज आहेत, तिथं मार्केटनं सपोर्टचं काम केलं 81,300 च्या आसपास. तर इथं मार्केट कशाप्रकारे प्राइस एक्शन बिहेवियर दाखवते. सपोज इथं मार्केटनं हॉल्ट केला, तर ही जी हॉल्ट करणार, ह्याचा हाय आणि ह्याचा लो इम्पोर्टंट राहील. जर का हायच्या वरती मार्केट सस्टेन राहिला, देन मी रिव्हर्सल प्लॅन करेन. अदरवाईज जर का लोच्या खाली सस्टेन राहायचा प्रयत्न केला आणि जर का कन्फर्मेशन आला, सस्टेन झाला, देन माझ्यासाठी डाउन साइड मोमेंटम खुली होऊ शकते. ओके. आणि ह्यानंतरनं हे जे इनसाइड कॅन्डलचा ब्रेकडाउन आहे, त्याप्रकारे पण त्याच्यामध्ये आपण प्लॅन करू शकतोय. ओके. आता हे झालं आपण सेन्सेक्ससाठी आणि एक हंबल रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलला बघत असाल आणि जर का तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, तर डेफिनेटली लाईक करू शकता व्हिडिओजना आणि शेअर पण करा तुमच्या पण फ्रेंडला, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ शकतो. ओके. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये जे डेली टाईम फ्रेम जे दिसतंय, थोडंसं डायरेक्टली वीक दिसतंय कंपेअर टू निफ्टी बिकॉज निफ्टी अजून पण हा जो गॅप आहे, खड्डा हा भरलेला नाही आहे. बट सेन्सेक्सनं बँक निफ्टीनं कंप्लीटली भरलाय. त्यानंतर स्ट्राँग रेड कॅन्डल, पॉज कॅन्डल हे फॉर्मेशन क्रिएट झालंय. तर ह्यासाठी खूप डेंजर लेव्हल आहे. इथं मार्केटनं लास्ट टाईमला सपोर्ट घेतला होता. ऑलमोस्ट इथं सपोर्ट घेतला. त्यानंतरनं इथून रिव्हर्सल मारला. बट हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड कंप्लीटली बँक निफ्टीसाठी एक निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवायला लागलाय. ओके. लोवर हाय, लोवर लोचं फॉर्मेशन दाखवलं. चुकून जर का लोअर लोच्या खाली जर का मार्केट जायचा प्रयत्न केला, तर निगेटिव्हिटी ह्याच्यामध्ये चांगली राहू शकते. ही निगेटिव्हिटी बँकेसाठी पण राहील आणि हीच निगेटिव्हिटी सेन्सेक्ससाठी पण राहू शकते. तर ह्याच्यामध्ये जर का आपल्याला प्लॅन करायचा असेल, तर सिंपल आहे, की जर का लोअर लोच्या खाली जर का मार्केट जायचा प्रयत्न दाखवला, देन माझ्यासाठी थोडंसं निगेटिव्ह राहू शकतंय. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो? इंट्राडेसाठी जर का आपण बघायला गेलो, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर का आलो, तर आजच्या दिवशी याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे साइडवे मोमेंटम दाखवले. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं, की हा एरिया आपण मार्किंग केला होता आणि ह्याच्या आसपास इथूनच मार्केटने एक चांगल्या प्रकारे रिव्हर्सल डाउनसाइड मोमेंटम दाखवले. जर का तुम्हाला हे जे लेव्हल्स असतील किंवा ते कशाप्रकारे लेव्हल काम करतात, हे सगळे जर का अपडेट जर का शिकायचे असतील, तर डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम आहे, ओके. तर टेलिग्राम चॅनल इथे लिंक आहे. इथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता आणि त्यानंतरनं टेलिग्रामवरती ओके, ही बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स आहे. जर तुम्हाला शिकायचा असेल, देन डेफिनेटली तुम्ही WhatsApp करू शकता नंबरला. ओके. बाकीचे जे पण अपडेट असतील तुम्हाला ह्याच्यावरती भेटून जातील. ओके. तर न्यूज वगैरे सगळ्या गोष्टी. आता आपण येऊया याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी. आणि अल्मोस्ट सेम राहील बँकेसाठी सेम नाही, बट अल्मोस्ट सेम राहील. बँकेसाठी पण सेम लेव्हल राहू शकतील. जोपर्यंत बँक निफ्टी 55,400 च्या वरती सस्टेन नाही राहत आहे, तोपर्यंत माझ्यासाठी थोडंसं बेअरिश राहील आणि जर का मार्केट याच्यावरती जर का सस्टेन राहायचा प्रयत्न दाखवला, देन हे एक लेव्हल यायला लागलंय. ओके, थोडंसं आपण मार्किंग केलं तर 55,500 चं एक रेझिस्टन्सचं लेव्हल आहे. तिथं मार्केट कशाप्रकारे रिएक्ट करते हे बघणं खूप गरजेचं राहील आणि हा जो हाय आहे, हा जो लो आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील
एक्स्पेक्टेशन हेच राहील, की मार्केट ह्याच्यामध्ये साइडवे नेचर दाखवू शकतंय. ओके. तर सिंपल राहील जर का मार्केटनं याचा लोच्या खाली सस्टेन राहायचा प्रयत्न केला, तर माझ्यासाठी थोडंसं बेअरिश सेंटिमेंट राहू शकते. बट अडचण ही आहे, मार्केटनं खूप वेळा ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला. इथं मार्केट कशाप्रकारे रिएक्ट करते बघणं गरजेचं राहील. जर का इथं मार्केट हॉल्ट करून जर का डाउन साइडचा जायचा प्रयत्न केला, then माझ्यासाठी निगेटिव्ह साइड ओपन राहू शकते. बट जर का मार्केट इथं जर का हॉल्ट करून जर का इथं फेक ब्रेकआउट, फेक ब्रेकडाउन जर का झाला, देन मी रिव्हर्सलला पण प्लॅन करू शकतो. जर का मार्केट ह्या एरियात जर का आला आणि जर का कुठल्या पण प्रकारे म्हणजे 54,700 पासून अल्मोस्ट 54,500 च्या आसपास जर का आला आणि तर कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायचा प्रयत्न दिसला, तर डेफिनिटली माझ्यासाठी रिव्हर्सल प्लॅन करू शकतोय. सेकंड थिंग ही राहील, चुकून जर का मार्केट गॅप अप झाला, ह्याच्यावरती राहायचा प्रयत्न केला, चुकून जर का हे लेव्हल जर का आला 55,700 पासून 55,900 म्हणजे 56,000 च्या आसपास 55,965 च्या आसपास जर का आला मार्केट ओके. 55,970 च्या आसपास आणि कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस एक्शन बघायचा प्रयत्न झाला, देन डेफिनिटली माझ्यासाठी एक बेअरिश सेंटिमेंट राहू शकतंय. ओके. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.